शेतकरी मित्रांनो, मी बोलत आहे आपला शेतकरी मित्र महेश मारवटकर पाटील. मी माझ्या शेतामध्ये आलेलो आहो आणि माझ्या उद्या कपाशीवर फवारणी आहे. तर त्याबद्दल ह्या पंप आहे माझा. ह्या पंपानी तणनाशकाची फवारणी करण्यात आली होती. सोयाबीनवर तणनाशक ओळीशीची फवारणी केली. त्यानंतर माझ्या माणसांनी स्वतःच्या शेतामध्ये ग्लायफोसेट मारण्याकरता नेलं होतं आणि मिरा 71 मारण्याकरता नेलं होतं. कारण आता हा पंप झाला आहे तणनाशकाचा. पण योग्य तणनाशकाचा पंप धुण्याची पद्धत मी आज तुम्हाला समजून सांगत आहोत शेतकरी मित्रांनो. जर आपण या पद्धतीनं पंप आपला धुतला नाही तर आपल्या कपाशी पिकावर, सोयाबीन पिकावर जेव्हा आपण कीटकनाशकाची फवारणी करतो त्यावेळेस त्याचे मोठे दुष्परिणाम दिसून येते कपाशीच्या झाडावर. आणि ते दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मग वेगवेगळ्या प्रकारची औषधं मारावं लागतात. त्यामुळे अशी चूक करू नका. आणि मी तुम्हाला योग्य पद्धत समजून सांगत आहो कशा प्रकारे पंप धुतल्या जाते. तर माझी पद्धत आता तुम्ही बघून घ्या मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, हा मी डबा घेतलेला आहे. आता बघा मित्रांनो, ह्या डब्यामध्ये मी हे 3 पुड्या चुन्याच्या आणल्या आहे. 3 पुड्या चुन्याचं पाणी करणार आहोत तयार. टाक पाणी. अशा चांगल्या चुन्याच्या पुड्या पूर्ण याच्यात पाण्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायच्या मित्रांनो. बघा पुढे पुढे तुम्ही एक डब्बी सुद्धा चुन्याची आणू शकता. नारायण चुना येते, त्या चुन्याची पुडी आणू शकता तुम्ही. मला काही मिळालं नाही ते, त्यामुळे मी या चुन्याच्या पुड्यात आणल्या. आणि त्याचं 1 लिटर पाणी बनवायचं आणि ते पंपामध्ये टाकायचं मित्रांनो. बघा आता हे असं चुन्याच्या याचं द्रावण तयार केलेलं आहे, खाण्याच्या चुन्याचं. बघा मित्रांनो यामध्ये. आणि ते आता पंपात टाकणार आहोत. केलं ना? आता ते आतमध्ये पंपात टाकणार आहोत मित्रांनो. बघा याच्यात यामध्ये आता पुन्हा एक 5 लिटर पाणी टाकणार आहे. बघा मित्रांनो. ते नळी मित्रांनो, हा पंप चालू करायचा आहे याच्या आतमध्ये. आणि अशा प्रकारे पूर्ण पंप याच्यामध्ये चुन्याचे आणि असं धुवून घ्यायचा आहे मित्रांनो. विशेष त्याचा राहणार नाही मित्रांनो. तणनाशकाचा मिरा 71 झालं, ग्लायफोसेट झालं आणि सोयाबीनचं तणनाशक आहे, याचा कोणतंच असं हे राहणार नाही. हे पाणी असं सोडून द्यायचं आहे मित्रांनो याचं. बघा मित्रांनो, त्यामुळे ह्या नळीमध्ये जे काही औषधाचा अवशेष आहे तो पूर्ण निघून जातो मित्रांनो. आणि तशी आपण मातीनं धुवू शकतो, पण मातीनं आपल्या पंपाची मोटर खराब होऊ शकते. त्यामुळे चुन्याची योग्य पद्धत आहे. नारायण चुना चांगला चुना आहे, तो आपल्या पानाला वगैरे लावतो तो चुना घ्यायचा. 1 डब्बी घ्यायची चुन्याची आणि त्याचं 1 लिटर द्रावण तयार करायचं आणि पंपात टाकायचं आणि त्यानंतर धुवून टाकायचं आणि त्यानंतर असं फवारणीद्वारे पाणी काढून टाकायचं. आणि समोरची प्रोसेस मी पुन्हा सांगणार आहोत मित्रांनो. सुद्धा चांगल्या प्रकारे धुवून टाकू शकतो मित्रांनो. पण ते धुतल्यानंतर चांगले स्वच्छ साबणीने हात धुवावे आणि मातीने धुवावे. मातीनं बिलकुल राहत नाही, पण मी मातीचं पाणी केलं असतं, काळ्या मातीचं. पण त्याच्यामुळे पंपाची मोटर खराब होते आणि पार्ट खराब होतात. त्यामुळे त्याचा वापर नाही, चुन्याचा योग्य वापर आहे मित्रांनो. बघा आता समोरची काय प्रोसेस आहे मी ती तुम्हाला सांगणार आहोत मित्रांनो. हे क्लिनिक प्लसची पुडी आणली आहे. क्लिनिक प्लसच्या 2 पुड्या आणल्या एका पंपासाठी. आणि व्हील ऍक्टिव्ह पावडर सुद्धा आणलेला आहे. एक तर आपण व्हील ऍक्टिव्ह पावडरचा उपयोग करू शकतो, नाही तर क्लिनिक प्लसचा. क्लिनिक प्लसनी जर धुतले पंप तर खूपच सुंदर आहे चुन्याने धुतल्यानंतर. बघा मित्रांनो, आता मी कशा प्रकारे क्लिनिक प्लस टाकून धुवत आहोत. आता प्रात्यक्षिकच दाखवत आहोत तुम्हाला. टाकले पाणी. आणि ह्या डब्यामध्ये पाणी टाक. हा 2 लिटरचा डब्बा आहे. ह्या डब्यामध्ये क्लिनिक प्लसचं द्रावण तयार करत आहोत. बघा मित्रांनो, एक क्लिनिक प्लसची पुडी आहे. 2 पुड्याचं द्रावण तयार करत आहोत मित्रांनो. त्यामुळे कोणताही अंश आपल्या पंपामध्ये तणनाशकाचा, मिरा 71चा, ग्लायफोसेटचा कोणताही अंश आपल्या पंपामध्ये राहणार नाही आणि आपल्या पिकाला त्याचा फायदा होईल. आणि जे आपण औषध मारू आपल्या कपाशीच्या पिकावर त्याचा योग्य उपयोग होईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी याचं क्लिनिक प्लसचं पाणी केलेलं आहे मित्रांनो. आता मी ते पंपामध्ये टाकत आहोत.
आणि त्यामध्ये पाणी सुद्धा घेतो. बघा मित्रांनो, 10 लिटर पाणी टाकलं मित्रांनो, आणि त्यानंतर पंप चालू करत आहोत पाहिजे. बघा मित्रांनो, अशा प्रकारे मी पंप धुवत आहो. कोणताही तणनाशकाचा, मिरा 71 झालं, ग्लायफोसेट झालं, तुम्ही जर सोयाबीनवर तणनाशक मारलं असेल, कोणत्याही प्रकारचं तणनाशक मारलं तर ही अशा पद्धतीने आपले पंप धुवावे आणि त्यानंतर कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यामुळे आपलं पिकावर आपण एवढा मोठा खर्च करतो शेतीमध्ये, ते सर्व व्यर्थ जाते आणि पिकाचं म्हणजे नुकसानच होते कपाशीच्या पिकाचं. त्यामुळे पानं असे चुरमुडल्यासारखे, डोप्यासारखे असे वाकडे तिकडे पानं होतात. आणि अशी योग्य पद्धत आहे मित्रांनो. बघा, एकतर आपण व्हील ऍक्टिव्ह पावडर किंवा क्लिनिक आपला हे सुद्धा धुवून टाकावं मित्रांनो. बघा, आता आपण चुन्याने सुद्धा धुतला पंप आणि क्लिनिक प्लसने सुद्धा धुतला. आता साध्या पाण्याने तिसरी वेळेस साध्या पाण्याने धुवून टाकायचं त्याला आणि नळीद्वारे पाणी काढून टाकायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, ही पद्धत 3 वेळा आपल्याला काळजी घ्यावी लागते. आपण जर मिरा 71 मारलं, ग्लायफोसेट मारलं आणि सोयाबीनवर तणनाशकाची ओढीची झालं, साकेत झालं, याची जर फवारणी केली तर आपल्याला जर समोर कीटकनाशकाची फवारणी घ्यायची असली सोयाबीनवर म्हणा किंवा कपाशीवर, तुरीवर, तर त्याचा कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही मित्रांनो. हा माझा आता पंप धुवणं झालेला आहे मित्रांनो. याला असा सोकण्याकरिता आणि त्याच्यातलं पाणी निघून जाण्याकरिता याला असा उघडा ठेवा मित्रांनो. बघा, अशा प्रकारे त्याला उघडं ठेवून द्यावं मित्रांनो. बघा त्याच्या, आणि माझा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास आणि खरंच जर आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक जरूर करा मित्रांनो. माझा व्हिडिओ बघून समोर सरकून नका देत जाऊ मित्रांनो. आणि माझा व्हिडिओ खरंच तुम्हाला आवडला असल्यास आणि आपण पाहिला असल्यास पूर्ण पाहावा, तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. आणि अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी आणत राहीन मित्रांनो. तुमचा शेतकरी मित्र. जय रामकृष्ण हरी, जय पांडुरंगा, जय विठ्ठल पांडुरंगा. आज एकादशी आहे विठ्ठल माऊलीची, त्याची तुम्हाला शुभेच्छा. एवढंच बोलून मी माझा व्हिडिओ संपवतो मित्रांनो. धन्यवाद.